कुठेही ऑफिसला गेला तर त्या अधिकाऱ्यांना अजिबात नाही घाबरायचं. क्या तो नोकर आहे आपला, तो आपली सेवा करायला बसलाय तिकडे. हा, तर त्याला सांगायचा तू आता खुर्च्या गरम करायला बसेल, तू नोकर आहेस, आम्ही देशाचं मालक आहोत. बरोबर ना? आपल्याला निवेदन येते का किती टाइम लागला तुम्ही त्यांचं आश्वासन द्या. ₹500 म्हणतात सही करायची. म्हणजे अशा पद्धतीचे जे काय आपल्यावर जुल्म आणि अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात आपण लढण्यासाठी संघटना बांधतोय. आणि संघटना हा आमचा मूलभूत अधिकार आहे. आम्हाला एक टाइम जेवायला नाही दिला तर चालेल. आज डहाणू तहसील कार्यालयात मार्क्सवादी लेलनवादी पक्ष लाल बावटाकडून अन्न पुरवठा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते व आदिवासी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. गेल्या वर्षभरापासून आदिवासी समाजाच्या रेशन कार्ड संदर्भातील प्रकरणे प्रलंबित होती. रेशन कार्डसाठी ₹500 स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तसेच तहसीलदारांकडून अनिवार्य उत्पन्नाचा दाखला अशी जाचक अट लावल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला होता. यामुळे अनेक गरजू आणि गरीब आदिवासींना आपल्या हक्काचे रेशन कार्ड मिळण्यात अडथळे निर्माण होत होते. आजच्या आंदोलनात आंदोलकांनी थेट तहसीलदार दालनात घुसून 3 तास ठिय्या मांडला आणि प्रशासनाला जागे करत कायदेशीर लढ्याची भूमिका स्पष्ट केली. अखेर प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आलं की रेशन कार्ड प्रक्रियेसाठी उत्पन्नाचा दाखला आता सक्तीचा असणार नाही आणि प्रलंबित प्रकरणावर तात्काळ कार्यवाही केली जाईल. आंदोलनाला मिळालं तातडीचं यश. या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन स्थगित केलं. आजच्या यशस्वी आंदोलनानंतर लाल बावटा पक्षाने दाखवले की एकजुटीने लढा दिल्यास प्रशासनालाही झुकावं लागतं. परंतु लेखी आश्वासनाच्या अंमलबजावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यांचं घर चालतंय. तर लक्षात ठेवा, एक म्हणजे खास करून कुठेही ऑफिसला गेला तर त्या अधिकाऱ्यांना अजिबात नाही घाबरायचं. क्या तो नोकर आहे आपला, तो आपली सेवा करायला बसलाय तिकडे. हा, तर त्याला सांगायचा तू आता खुर्च्या गरम करायला बसेल, तू नोकर आहेस, आम्ही देशाचं मालक आहोत. बरोबर ना? आपल्याला निवेदन येते का किती टाइम लागला तुम्ही त्यांचं आश्वासन द्या. ₹500 म्हणतात सही करायची. म्हणजे अशा पद्धतीचे जे काय आपल्यावर जुल्म आणि अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात आपण लढण्यासाठी संघटना बांधतोय. आणि संघटना हा आमचा मूलभूत अधिकार आहे. आम्हाला एक टाइम जेवायला नाही दिला तर चालेल, पण आम्ही बिगर जेवणाच्या आज रेशन कार्ड सह विविध प्रकरणासाठी आज ह्या डहाणू तहसीलवर एका धरणे आंदोलनाचं आयोजन केलं होतं. गेल्या वर्षभरापासून वेठबिगार आणि आदिवासींचे रेशन कार्डाची प्रकरणं प्रलंबित होते. त्याचबरोबर रेशन कार्डासाठी जे काय जाचक अटी घातल्यात की रेशन कार्डासाठी त्यांना उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा हा कंपल्सरी लागेल. त्याचबरोबर ₹500 स्टॅम्प पेपरवर ॲफिडेविट मागितलं जात होतं. आज ह्या ठिकाणी तब्बल 3 तास तहसीलदारांच्या दालनामध्ये घुसून आम्ही एक अनोखं आंदोलन केलं. आणि त्या आंदोलनामधून हे प्रशासन झुकलेलं आहे. आणि त्यांना आम्ही लाल बावटाचा कायदा शिकवला आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की उत्पन्नाचा दाखला आजपासून आम्ही मागणार नाही रेशन कार्डासाठी. आणि आमची जी काय प्रकरणं प्रलंबित होती ती ताबडतोब त्यांनी निकाली काढल्यात आणि आमच्याकडे दिल्यात. त्यामुळे आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करतो. आणि फॉरेस्ट प्लॉटसाठी येत्या काही दिवसात प्रखरतेने आंदोलन प्रांत कार्यालयावर केलं जाईल. त्याच्यासाठी आम्ही तयारी जोरदार सुरुवात करू आम्ही तयारीची.
अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.